तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आज आपण पुन्हा एकदा सरांकडे जायला निघालो आहे आपल्या गाडीकडे परत. आणि आज पण आपण नाहूरलाच जाणार आहे ऑफिसला सरांच्या. तर आता बघा ढग पूर्ण भरलेले आहेत, फुल पाऊस असा येणार आहे. तर त्याच्या अगोदर मी शूट करतो आहे, कारण की पाऊस आला की मला शूट करायला भेटणार नाही, कारण कॅमेराला मी कव्हर नाही केलं आहे. तर आज पावसाचा दिवस आहे, पाऊस तर आलाच पाहिजे. आणि पाऊस तर नाही आला तर आपले किती प्रॉब्लेम्स होतात पाण्याचे, सर्वांना माहिती आहे. किती छान असं वातावरण झालं आहे, सकाळचं 8:30 वाजले आहेत आणि मस्त क्लायमेट झालं आहे. अशा क्लायमेटमध्ये खूप फिरायचं वाटतं, पण जबाबदारी ही आपल्याला प्रत्येकाला आपल्यावरती असते. त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं, पैसे कमवावं लागतात. तर जबाबदारीमुळे आपल्याला आपले स्वप्न थोडेसे ठेवून आपल्याला कामावरती निघावं लागतं मित्रांनो. कारण की पैसा आहे, सगळ्या गोष्टीला पैसा लागतो मित्रांनो. पैसा आहे तर सगळं आहे मित्रांनो. पैशासाठी आपल्याला कुठे कुठे जॉबसाठी जावं लागतं. घर बसल्या पैसे तर येणार नाही. आणि 2 दिवस झाले पोर्टरमध्ये सध्या आपलं काम नाही तुम्हाला बघायला भेटत आहे. तर लवकरच पुन्हा तुम्हाला मी दाखवीन पोर्टरमध्ये पण आपलं काम करून. पण सध्या आता आपण ड्रायव्हिंगच करणार आहे सध्या 4-5 दिवस तरी. तर जास्त पण दिवस होऊ शकतात, सांगू नाही शकत सर म्हणाले. तर बघू. आता पाऊस सुरू झाला आहे थोडा थोडा. तर मित्रांनो, मला ब्लॉग इकडे बंद करावं लागेल, कारण की आता मी सरांकडे पण कदाचित थोड्या वेळात पोचणार आहे. कारण की कॅमेरा भिजला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी IGI कॅमेरा ॲक्शन लाईट यांनी शूट करतो आहे 4K 60 मध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि याची क्लॅरिटी सांगा मला कशी वाटली. तर तुम्हाला पाऊस बघा कसा ढग भरला आहे तिकडे, पूर्ण ढग, आणि सगळं ओलं झालं आहे. पावसामध्ये गाडी मित्रांनो आरामात चालवा, कारण की स्लीप होण्याचे चान्सेस असतात. माझी स्कूटी आहे ॲक्टिवा, आणि याच्यावरून मी खूप लांब लांब जातो जेव्हा पोर्टर करतो तेव्हा. तर खूप रिस्की काम असतं माझं. बट सरांकडे आल्यावर मला थोडंसं आराम आणि थोडं रिलॅक्स सारखं वाटतं. आता आपण सरांच्याकडे पोचणार आहे मित्रांनो. आणि बघा किती छान वातावरण आहे. अशा वातावरणात यार समुद्रकिनारी जाऊन मस्त बीचवरती जाऊन थंड हवा खायची मन करतं. पण जबाबदारी, काम हे सगळं आपल्याला आयुष्यात करावं लागतं मित्रांनो. स्कॅनर है, स्कॅनर 2 मिनट हो जाएगा. हाँ स्कैनर है, स्कैनर. हाँ 1 सेकंड. हाँ बारकोड है. दाखवते तुम्ही नवीन पाठवलं नाही. हा 29 तारखेपर्यंत व्हॅलिडिटी वाटतं. ठीक आहे, हे एक काम करा, माहीत आहे आता हे टाका टॉवर नंबर 3 701. पिकअप ड्रायव्हिंगचं मी दरवेळी येतो त्यांच्या. नाही नाही, पिकअपसाठी येतो, पर्सनल ड्रायव्हिंगसाठी त्यांच्याकडे. मित्रांनो, तर आपण सरांच्या
पार्किंग मध्ये पोचलेलो आहे. त्यांना काय झालं, टावर 3 पार्किंग वरती राहतो सरांच्या गाडीमध्ये. हा पार्किंग वरती राहतो सरांच्या पार्किंग मध्ये राहतो दरवेळी मी. सर के पार्किंग में लगाता हमेशा मैं तो. हाँ सर का गाड़ी हमेशा हर महीने आता हूँ मैं उनके पास ही. हाँ ड्राइविंग का इसके लिए. तर सरांच्या इथे सिक्युरिटी थोडेसे चेंज होतात तर त्यांना माहिती नाही. ठीक आहे, त्यांना कळलं नाही कदाचित मी कोण आहे, ड्रायव्हिंग करतो ते. तर ठीक आहे. तर ही परत आपण सरांच्या पार्किंगमध्ये आलो आहे. खूप छान असं हे पार्किंग सरांचं आहे. पर्सनल पार्किंगसाठी बिल्डिंग आहे. आपण 5व्या फ्लोअरवरती आलोय. हा 6वा फ्लोअर येईल. आणि हा आपला 5वा फ्लोअर. तर फायनली आपण पोहोचलो आहे मित्रांनो त्यांच्या पार्किंगला. ही सरांची गाडी आणि तर हा सुंदर नजारा मला खूप आवडतो. इकडून पावसात खाली बघायला वगैरे खूप बरं वाटतं इकडे. आणि तुम्हाला दाखवतो, गेल्या वेळी सरांची बिल्डिंग नाही दाखवली तुम्हाला, तर यावेळी दाखवतो किती छान असं एक पर्सनल पार्किंग आणि बिल्डिंग. ही सरांची बिल्डिंग आहे समोर जी पाठीमागे दिसते मला कोपऱ्यामध्ये. ही सरांची बिल्डिंग आहे आणि छान आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. तर इथून सर येतात, त्यांची जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमधून यावं लागतं सरांना इकडे. आणि ही आपली गरिबाची टार्झन द वंडर बाईक 50 कोटी आपली. तर भेटू नेक्स्ट ब्लॉकला मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.